नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीनं. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेस नेतृत्वाचं कर्तव्य आहे. सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर हायकमांड जो निर्णय देईल त्यानुसार काम करणार असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथे कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसंच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे. नाही, आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही. आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ती जागा कोणाची हा विषयच नाही. ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती. त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली, मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे. तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही. जो निर्णय होईल, हायकमांड घेतील, त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील. सांगलीच्या जागेबद्दल संजय राऊत म्हटले की काँग्रेसचे नेते तिथल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालतील. ती जागा आमचीच आहे, दौऱ्यावरही आहे. काय परिस्थिती आहे, काय स्टेटस आहे? ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था काय. त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली. त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे. विदर्भात आम्ही लाट तयार केली. तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे. पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका. त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील.